हाऊस आहे, आपल्याकडे वरचा सभागृह आहे, आपल्याकडे खालचा सभागृह आहे. असं असताना बऱ्याचशा वेळेला मंत्र्यांना दोन्ही ठिकाणची कामं बघायची असतात. त्यातून उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांना विविध विषयात वरच्या सभागृहातही बसायला लागतं आणि म्हणून बाय वे ऑफ अबॅन्डन्ड कॉशन आपण ती जबाबदारी इतर मंत्र्यांना देतो. असं असताना मला वाटतं यात काही गैर नाही आहे आणि त्यामुळे परत परत प्रत्येक अधिवेशनात हाच विषय आपण घ्यायचा, तेच रुलिंग माझ्याकडनं घ्यायचं, हे मला वाटतं उचित नाही. आपण आता पुढे जाऊया. महोदय, रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे. 19 आणि 20 ला झालं नव्हतं. चुकीची माहिती येऊ नये. अध्यक्ष महोदय, राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो. मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं. चला चला सन्मान्य सदस्य आदित्य ठाकरेजी, या संदर्भातली माहिती गेल्या वेळेला पण दिली आहे आणि आपल्याला जर सुस्पष्ट माहिती ऐकूनच घ्यायची असेल तर ती पूर्ण वाचून परत दाखवायची तयारी आहे. मागच्या वेळेचं रुलिंग काढून द्या. मला एवढंच सांगायचं आहे की सभागृहाचं कामकाज जे आहे तुमच्या अध्यक्षतेखाली चालतं. आज मी त्यांना सांगू इच्छितो की काल जो एक जोर का झटका धीरे से लगा है, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मानसिक संतुलन बिघडलंय आणि त्यामुळे आता आणखी झटके लागणार आहेत. अध्यक्ष महोदय, तुम्ही सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालवता आणि आजपर्यंत तुम्ही दिलेले निर्देश आणि तुमच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या विरोधी पक्षाला देखील त्यांचे मांडण्यासाठी, प्रश्न मांडण्यासाठी जो काही वेळ देता तो आतापर्यंत कधी विजयभाऊ दिला होता का? आणि दुसरी गोष्ट, राज्यमंत्री असतात, एखाद्या प्रश्नाला, एखाद्या लक्षवेधीला अतिशय व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे. म्हणून तुम्ही हे जे काय कामाचं वाटप तुमच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस राज्यमंत्री जेव्हा प्रश्नाचं उत्तर द्यायला कधी त्याच्याकडून अधिक कमी जादा माहिती मिळते त्यावेळेस स्वतः मंत्री असतात, मी स्वतः येतो, मुख्यमंत्री स्वतः येऊन उत्तर देतात आणि त्यामुळे हे कलेक्टिव्ह आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे. त्यामुळे काय आहे, आता काय झालं आहे, त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे आता ते नाही आहेत. नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू, अरे काय आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांना जे जे काही प्रश्नांचे